नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण शो खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गॉड. आपण चाललेलो आहोत व्हेनिस ऑफ नॉर्थ या ठिकाणी. त्याला व्हेनिस ऑफ नॉर्थ असं म्हटलं जातं. अर्थातच बऱ्याच लोकांना कदाचित माहितीही असेल. ते आहे गिथून. आपण चाललेलो आहोत गिथूनला, जे नेदरलँडमध्ये आहे. आणि ह्या गावाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे जे गाव आहे ते ॲक्च्युली पूर्ण पाण्याच्या काठी वसलेलं आहेत. म्हणजे खूप सारे कॅनल्स आहेत आणि त्यांचं मेन दळणवळणाचं जे साधन आहे ते कॅनल्समधूनच आहे. आणि तिथली बोट राईड खूप फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट, 176पेक्षाही जास्त कॅनल्स तिथे आहेत. तर आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदाच चाललेलो आहोत. ते कारने, आम्ही रेंटने कार केलेली आहे, कारण जाण्या येण्यात वेळ वाचावं म्हणून. कारण ते ब्रसेल्सपासून ऑलमोस्ट 3-3.5 तासांवर आहे आणि इलेक्ट्रिक कार असल्यामुळे हॉल्ट घेणं गरजेचं आहे. आम्ही 10 मिनिटासाठी थांबलेलो आहोत कार चार्ज करण्यासाठी. आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडेल अशी आशा करते. तर आपण 2-3 तासात पोहोचू. आम्ही सकाळी 8:30ला निघालेलो आहोत. आणि आज मला बाजूला ही मक्याची शेती दिसली, मक्याची कणसं आहे. तुम्ही पाहू शकता विंड मिल अर्थात असणारच, कारण नेदरलँडच्या जवळ येतो आहोत आपण. नेदरलँड कसं आलं हे ओळखायचं तर विंड मिल, विंड फॉर फ्लॅंडर. फ्लॅंडर हा त्यांचा एक रिजन आहे. 2 रिजन आहेत, वॉलोनिया आणि फ्लॅंडर. तर त्या विंड मिललाही तेच नाव दिलेलं आहे. तर आपल्या प्रवासाकडे वळणार आहोत. तर भेटूयात गिथूनला गेल्यावर. चला तर हे आहे चार्जिंग स्टेशन आणि जिथे ऑलमोस्ट आता 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचतो आहोत. तर ऊन खूप आहे, पण ह्या उन्हातही थोडीशी मजा येते आहे. तर वेलकम टू द गिथून सेंट्रम. आणि हे जे गाव आहे लिटरली जे फेरी टेलच्या पण पुढचं आहे. व्हिलेज आहे, पण वाटतच नाही कुठल्या अँगलने की मॉडर्नायझेशन आणि काय म्हणतात त्याला, जे ट्रॅडिशनल आहे ते दोन्ही त्यांनी जपलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत बोटिंगसाठी. आणि जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ह्या ठिकाणावरनं बोटिंगसाठी ऑप्शन्स मिळतील. आता कुठले कुठले ऑप्शन्स आहेत ते आपण पाहूया. इतकी छोटी छोटी आणि छान घरं आहेत ना. तर हे हॉटेल्स आहेत, सोव्हेनियर्स आहेत. आणि तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, कारण आता उन्हाळा आहे, तुम्हाला माहिती आहे, कॅप वगैरे इथे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत. आणि तेही घेऊ शकता. कॉफी वगैरे काही खायचं असेल तर त्याच्यासाठी हॉटेलची सोय आहे. म्हणायला फक्त गाव आहे, पण सगळ्या ॲम्युनिटीज इथे आहेत. हो माय गॉड. तर इथे 2 प्रकारच्या बोटी आहेत, जे मी तुम्हाला आधीही सांगितलं. ज्यामध्ये पर्सनल बोट आणि सोशल बोट अशा 2 प्रकारच्या बोट्स आहेत. पर्सनल बोटमध्ये 2 ते 3 जण, म्हणजे फक्त फॅमिलीसाठी. आणि तिथे तुम्हाला स्वतःच राईड करायचं आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता, हा जो माणूस आहे त्याच्याकडे ते हँडल किंवा स्टेअरिंग पण असू शकतं, ते करायचं. आणि इवन दोघांसाठीही ह्या बोट्स आहेत. आणि ही जी पाहू शकता ही आहे सोशल बोट, जिथे तुम्हाला काउंटर्स वगैरे दिले जातात आणि ड्रायव्हरही असतो, तो बोट राईड करतो. आणि ही ऑलमोस्ट आय थिंक जी पर्सनल बोट आहे ती 2 तासांसाठी आहे, जिचे 45 युरो लागतात. आणि जी सोशल बोट आहे म्हणजे ही वाली, त्याचे अजून आम्ही विचारले नाही, पण मी मेन्शन करेलच. तर मला खात्री आहे की तुम्हाला हे पाहिल्यावर आठवलं असेल की हे काय आहे. ज्यांनी आपल्या आधीचा व्लॉग पाहिला आहे ते. तर हे आहेत ट्युलिप, सुंदर सुंदर ट्युलिप. तर हे आहे ट्युलिपचे फूल्स. आणि पर्सेस, हे पाही शिंपल्यांचे पर्स आहे. टोटली शिंपल्यांपासून बनवलेली अँटिक पर्स आहे. हा पण शिंपल्याचाच एक प्रकार आहे. काच किंवा फेमस आहेत हा डिनर सेट, एवढं मला माहिती आहे. हे शूज पण तुम्ही पाहिले असतील, ते पण होते जेव्हा आपण झान्सीला गेलो होतो तेव्हा. मंडळी, हा आनंद तुम्हाला खरंच मी शब्दात नाही सांगू शकत, कारण तुम्ही मागे पाहू शकता चारही बाजूला चारही बाजूला पाणी आहे. आणि जिथल्या कुठल्या दिशेने तुम्हाला जायचं आहे तुम्हाला बोटच करावी लागेल, कारण इथे कार वगैरे कुठेच काही नाही आहे. कार फक्त पार्क करायची आहे आणि बोटिंगनीच सगळा प्रवास करायचा आहे.
तर आता आपण बोटिंगसाठी तिकीट घेत आहोत. तिकीटचे चार्जेस काय आहेत काय नाही हे सगळं तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अर्धा तासाने सगळ्या बोट्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला कुठली बोट घ्यायची आहे ते तुम्ही याच्यावरनं डिसाईड करू शकता आणि मग जाऊ शकता. आणि कॅनलच्या बाजूलाच एक्झॅक्टली घरही आहेत मंडळी. हे जे तुम्ही पाहत आहेत काही हॉटेल्स आहेत आणि हे त्यांचे पर्सनल घर आहेत. तर तुम्ही विचार करा किती छान वाटत असेल ह्या लोकांना. प्रत्येक बोटचे पार्किंग स्टेशन्सही स्पेसिफिक त्यांनी इथे लावलेले आहेत. जागा मिळेल तिथे लावायचा असा फंडा नाही आहे. पेडल बोटही अवेलेबल आहे जी मी तुम्हाला सांगितली तीही तुम्ही इथे करू शकता. तर मंडळी आपण पर्सनल बोट केलेली आहे आणि मला खूप भीती पण वाटते आणि एक्साइटमेंट पण आहे. तर मला तुम्हाला बोट दाखवायची आहे, मी दाखवते. 2 तासांसाठी ही आपण बोट करतो आहोत. सो रेडी टू गो. दिस इज फॉरवर्ड. एवढासा मुलगा आहे पण पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देतो आहे. तर आमच्या बोटचे ड्रायव्हर आज हे आहेत. असं वाटतं ही सगळी मंडळी आमच्या बोटीकडेच लक्ष लावून बसलेली आहेत. इतकी भारी बोटिंग आम्ही करतो आहोत. माहिती तर काहीच नाही आहे, जसं सांगितलंय तसं फक्त चाललंय. हा सुंदर व्ह्यू पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. ही अक्षरशः घरं आहेत त्यांची, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले. तर आपण इथून आलो होतो पण 2 तास फिरणार आहोत. तर तुम्हाला हवं तिकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांनी मॅप दिलेला आहे. काश्मीर कधी पाहिलं नाही पण जम्मूचा दल लेकही तिथेही असंच करावं लागतं असं म्हणतात. तर मलाही तसंच वाटतंय. आता माझं कदाचित ना उलटं होतंय. आधी युरोप पाहून होतंय आणि मग मला इंडिया फिरावं लागणार आहे. कॅनलची जी रुंदी आहे ती थोडीशी कमी नाही म्हणते ना, पण अवघड आहे. 900 लोकांसाठी चालवणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मी थोडंसं धडकत चाललेलो आहोत पण मजा येते आहे. पाण्यातनं चालणारी मी आणि रस्त्यावर चालणारी ही आहे. म्हणजे दोन्ही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट सायमल्टेनियसली चाललेले आहेत. तर तुम्ही इथे फक्त 2च गोष्टींनी प्रवास करू शकता, आयदर बोट किंवा सायकल किंवा पायी. कारचा ऑप्शन नाही आहे, कार थोडीशी बाहेर आहे. तर तुम्ही जेव्हा ही बोट बुक करता तेव्हा ते तुम्हाला मॅप देतात आणि गाईड करतात की तुम्हाला कसं जायचं आहे. काळजी घ्यायची म्हणजे इथे एकच काळजी घ्यायची आहे की ज्या बाजूला तुम्हाला जाणं अलाउड नाही आहे मॅपप्रमाणे तिथे जायचं नाही. कारण जर तुम्ही अडकलात तर रेस्क्यू टीमला येण्याशिवाय काही पर्याय नाही. मग तुमचा वेळ वाया जाईल. सो जसा मॅप दिला आहे त्याप्रमाणेच फॉलो करा आणि तसंच जा. आणि पुढे पूर्ण गिथूनमध्ये 1 वेनेच तुम्हाला जाता येईल. म्हणजे जाणाऱ्यांनी फक्त राईट साईडनेच जायचं. जागा असेल तरी मध्ये ते अलाउ करत नाही जाणं. तर त्यामुळे घाई करू नका. आणि जर तुम्ही अडकलात तर कधी कधी तुम्हाला हाताच्या साह्याने आजूबाजूचे जे लाकूड आहेत त्यांना धक्का द्यावा लागतो आणि मग तुमच्या बोटची डायरेक्शन चेंज होते. सो डोंट गेट पॅनिक. तुम्हाला फक्त डायरेक्शनवर लक्ष ठेवायचं आहे. तर आता हा सुंदर व्ह्यू तुम्ही आनंद घ्या. भेटूया थोड्या वेळात.
बर्थडे जो करायचा होता तो आयदर गिथून म्हणजे इथे किंवा दुसरीकडे कुठेतरी असा प्लॅन होता. तर तेव्हा दुसरीकडे गेलो दिनांतला, ज्याचा ब्लॉग ऑलरेडी तुम्ही पाहिलेला आहे. तर आत्ता मला असं वाटतं की पुढच्या वर्षीचा बर्थडे आत्ताच इथे करून घ्यावं, इतकं सुंदर हे ठिकाण आहे. हॅपी बर्थडे टू यू. तर फायनली आपण त्या लेकचा व्ह्यू जो मॅप प्रमाणे होता त्या तिथे आलेलो आहोत. आणि हा संपूर्ण असा मोठा असा लेक आहे, खूप खोल नाही आहे. पर्सनल बोट घेतल्यामुळं थोडासा आनंद द्विगुणित झाला असं म्हणता येईल. कारण ड्रायव्हिंगचाही अनुभव झाला. आणि हा जो पूर्ण एरिया तुम्ही इथे पाठीमागे पाहताय तो स्पेसिफिकली फोटोशूटसाठी एक छोटंसं आयलँड आहे, जिथे त्यांनी जागा करून ठेवलेली आहे. आणि त्याच्याच पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्ही स्विमिंगही करू शकता. तर स्विमिंग आणि फोटोशूटसाठी ही स्पेसिफिक जागा त्यांनी केलेली आहे. बाकी जर तुम्ही सगळीकडे पाहिलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि एका आयलँडवर आल्यासारखं वाटतं. तर इथल्या फोटोशूट नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे. आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर बोटिंग केल्यानंतर इथे एक म्युझियम आहे, ते पाहायला विसरू नका. ते म्युझियमही खूप छान आहे. आम्ही तिथे गेलो नाही कारण ते बंद झालं होतं, पण ते आय थिंक फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्या म्युझियममध्ये बरेच जुने फोटो आहे, ज्यामध्ये दळणवळण कसं होत होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता पहिल्यांदाच नाही म्हणता ना, सायकलचा अनुभव याआधी मी घेतला होता. तर आता ह्यावेळेस आम्ही तिघंही सायकलिंग करणार आहोत. माझी खूप दिवसांची इच्छा आहे सायकलिंग करण्यासाठी, कारण सायकलला एक स्पेसिफिक रोड्स आहेत आणि खरंच इथला सायकलिंगचा अनुभव खूप छान आहे. तर आम्ही कुठली सायकल चूज केली आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे 3 सीटर सायकल, जिथे 3 लोक बसू शकतात. तुम्ही इथे पाहिलं तर हे दोघं ऑलरेडी सेट झालेले आहेत आणि आता माझी वेळ आहे, मी इथे बसणार आहे. सो लेट्स गेट रेडी टू राईड. तर एखाद्याच्या घराचं मागचं अंगण जे आहे ते इतकं सुंदर असू शकतं, खरंच विश्वासच बसत नाही. तुम्ही पाहू शकता हे. आणि इथे यांचंच नाही आहे, सगळ्या घरांचे जे परसदार आहे ते ह्याच साचणीचं आहे, ह्याच ढाच्याचं आहे. जसं इथे तुम्ही गॅरेज आहे हे पाहू शकता आणि सोलार पॅनलही आहे घरांना. अमेझिंग. तर बोटिंग केल्यानंतर, म्युझियम पाहिल्यानंतर सायकलिंग करायला अजिबात विसरू नका. सायकलही इथे रेंटने मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर फिरू शकता. तर त्याचा मिनी व्लॉगही आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहेत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि गिचूनही नक्कीच आवडला असेल. तर भेटूया असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.